नमस्कार मंडळी, एस एस फूडकट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. रोज रोज भाजी काय बनवायची हा महिलांना पडणारा एकमेव असा प्रश्न आहे. या प्रश्नाचं सोल्युशन सुद्धा माझ्याकडे आहे. चला तर आज आपण मस्तपैकी अशी चमचमीत डाळ कांदा ही रेसिपी पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला आपण आता सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण आता एक वाटण तयार करून घेऊया. इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये आपण आता एक कांदा घातलेला आहे असा तुकडे करून. त्यानंतर 4 लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे अर्धा इंच ते घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये थोडंसं 1 चमचा तेल आहे ते घालायचं आहे व आपण आता हे हाय फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं आपण आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता एक टोमॅटो असा तुकडे करून घेतला आहे मी तो घालायचा आहे. गॅसची फ्लेम इकडे हायस्ट ठेवा. हाय फ्लेमवरच आपल्याला हे चांगलं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता अर्धा कप सुकं खोबरं आहे ते घालायचं आहे व आपण आता हे परतवून घेणार आहोत. खोबऱ्याचा कलर आहे तो थोडा असा लालसर झाला पाहिजे. बघू शकता तुम्ही. आपण आता याच्यामध्ये कोथिंबीर आहे ती घालणार आहोत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. हाय फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि आपला मसाला आहे वाटण ते भाजून झालेला आहे. आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं अगदी किंचित पाणी घालून वाटून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. वाटण तयार आहे. आपण आता मस्तपैकी चमचमीत डाळ कांदा बनवायला सुरुवात करायची आहे. इकडे फ्राय पॅनमध्ये 2 चमचे तेल आहे ते घालायचं आहे. आपण आता कढीपत्त्याची पानं आहेत 3 ते 4 ती घालणार आहोत. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी आहे ती घालायची आहे. त्यानंतर इकडे मी 2 तेजपत्त्याची पानं घेतलेली आहेत ती घालणार आहे. त्यानंतर 2 ते 3 मिनिटं चांगलं आपण हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे मी एक मोठा असा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे व कांदा लालसर होईपर्यंत आपण आता हा परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता मस्तपैकी असा कांदा आहे तो आपला परतून होत आहे आणि थोडा कांद्याला सुद्धा असा लालसर कलर बघू शकता तुम्ही आलेला आहे. आपण आता याच्यामध्ये बाकीचे मसाले आहेत ते घालणार आहोत. अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे तो घालायचा आहे. अर्धा चमचा बेडगी मिरची मसाला आहे कलरसाठी तो घालणार आहोत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर आपण जो वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे त्याच्यामध्ये. बघू शकता तुम्ही. चांगलं परतवून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटं. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. बघू शकता तुम्ही मसाला चांगला कांद्याला लागला पाहिजे. बघू शकता मस्तपैकी असा मसाला परतवून झालेला आहे. बघू शकता मस्त असं स्ट्रक्चर आलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण चणा डाळ आहे ती घालायची आहे. 1 कप चणा डाळ इकडे मी घेतलेली आहे. ओव्हरनाईट मी भिजत ठेवली होती. बघू शकता तुम्ही. आपण आता ही चणा डाळ आहे ती या मिश्रणामध्ये घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आपण आता थोडंसं चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे व आपण आता हे झाकण लावून मीडियम फ्लेमवर 15 ते 20 मिनिटं शिजू द्यायची आहे. असं झाकण लावायचं आहे. मस्तपैकी अशी उकळी आली पाहिजे. बघू शकता मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आपली 15 ते 20 मिनिटं बघू शकता झालेली आहेत. आता झाकण उघडून बघायचं आहे. मस्तपैकी असं दाटसर पण झालेली आहे. आपण आता डाळ आहे ती चेक करून बघूया शिजली आहे की नाही ती. मस्तपैकी आपली बघू शकता डाळ आहे ती शिजलेली आहे. थोडंसं असं त्याच्यामध्ये आपण आता अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. इकडे मी 2 हिरव्या मिरच्या आहेत अशा उभ्या
चिरून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आहेत. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती घालायची आहे आणि मस्तपैकी आपली चमचमीत अशी डाळ कांदा ही भाजी आहे ती तयार झालेली आहे. तुम्ही ही मस्तपैकी भाकरी, चपाती आणि भाताबरोबर पण खाऊ शकता. आणि माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की SS फूड कट्टा या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.